नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत मुंबई स्टाईल वडापाव। तर त्याच्यासाठी मी इथं घेतलेले आहेत बटाटे, उकडून घेतलेले आहेत, साल काढून घेतलेली आहे। मस्त वडापावचं नाव ऐकल्यावरच तोंडालाच पाणी सुटलंय मंडळी। तर चला बनवूया आपण। तर मी इथं मिरच्या घेतल्या आहेत, त्याच्यानंतर लसूण घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे। आता हा मसाला आपण बनवून घ्यायचा आहे। आता हे मिक्सर मधून बघा बारीक वाटण करून घेतलेला आहे मी। आता इकडे गॅसवर कढई ठेवली आहे। गॅसवर कढई ठेवली मी, त्याच्यात आता 1 चमचा तेल टाकते। 1 चमचा तेल गरम होऊ द्यायचं। गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घातली, 1 चमचा जिरे घातले, त्याच्यानंतर थोडा हिंग टाकला। हिंगने खूप छान टेस्ट येते। हिंग टाकल्यानंतर आता हे जे वाटण केलेला आहे हा मसाला हा आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे। तो टाकल्यानंतर कढीपत्ता टाकून घेतला। आता हे मस्त लालसर असं फ्राय होऊ द्यायचं आहे। तुम्ही बघू शकता असं मस्त लालसर फ्राय होऊ द्यायचं। आता ते फ्राय होत आहे तोपर्यंत आपण बटाटे असे मस्त असे बारीक करून घेऊ। मी किसणीने बारीक केलेले आहेत आणि ते किसून झाल्यानंतर मसाल्यामध्ये मसाला परतल्यानंतर त्या मसाल्यात आपल्याला तो बारीक किस टाकून द्यायचा आहे बटाट्याचा आणि पूर्ण मसाला एकजीव होईपर्यंत आपल्याला ते हलवायचं आहे। तर हे बघा अशा प्रकारे आपण पूर्ण मसाल्याला बटाट्याला मसाला लागेपर्यंत ते एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे। हे बघा किती छान मस्त दिसतंय। थोडीशी हळद पण घालायची म्हणजे कलर मस्त पिवळसर कलर येतो। मी हळद पण टाकलेली आहे। बारीक किसणीने किसल्यामुळे बारीक किस दिसतो, असं जाड मोठे कुठेच असे बटाटे दिसत नाहीत। मस्त गोल करायला पण छान अशी चटणी आपली बटाट्याची रेडी झालेली आहे। आता मी इकडे एक पातेलं घेतलेलं आहे। आता याच्यात आपण डाळीचं पीठ घेणार आहोत। डाळीचं पीठ घेतल्यानंतर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं डाळीचं पीठ घ्यायचं। आपण किती याचे बनवणार आहोत त्यानुसार। इथे मी हळद टाकली 1 चमचा, ओवा टाकल्या। ओवा टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि मस्त असा घोल बनवून घेणार आहे पातळसर। हे बघा असं। आता थोडासा खायचा सोडा घालायचा, जास्त नाही टाकायचा आणि ते पुन्हा मिक्स करून द्यायचं। हे बघा तर मस्त असं आपलं वडे तळायचं पीठ तयार झालेलं आहे। हे बघा असं मस्त असं तयार झालेलं आहे। आता वडे तळण्यासाठी मी कढईत तेल ठेवलेलं आहे। तर आपण आता मस्त आपल्याला लाल चटणी बनवायची आहे। तर त्याच्यासाठी मी इथं मस्त असे छोटे भजे बनवून घेणार आहे। हे बघा अशा प्रकारे मस्त असे भजे बनवून घ्यायचे त्याच पिठाचे। हे बघा अशा प्रकारे बनवून घ्यायचे। हे बघा मस्त अशी कुरकुरीत आपली भजी बनवून तयार झालेली आहेत। आता याची आपण मस्त अशी लाल मिरची बनवणार आहोत, लाल मिरची। तर त्याच्यासाठी मी इथे मिक्सरचं एक भांडं घेतलं आहे।
तर त्याच्यामध्ये आता हे भजे टाकणार आहोत. एकीकडे मी लसूण हा तळून घेतलेला होता, तो पण टाकणार आहे. हे बघा अशा प्रकारे. त्याच्यानंतर लाल तिखट टाकणार आहोत. हे बघा लाल तिखट टाकते मी. 1 चमचा लाल तिखट टाकलं. चवीनुसार थोडंसं मीठ टाकलंय, कारण भज्यांमध्ये पण मीठ राहतं. तर हे आपल्याला वाटण मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे. हे बघा आपली मस्त अशी लाल तिखट चटणी तयार झालेली आहे. आता ही आपण बाजूला ठेवून देऊ. आणि आता आपण मस्त हिरवी चटणी पण बनवायची आहे. त्याच्यासाठी मी लसूण घेतलेला आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे. हे बघा कोथिंबीरची हिरवी चटणी बनवायची आहे. तर इथं हे बघा 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. मस्त असा अर्धा लिंबू पण मी त्याच्यात टाकणार आहे, लिंबाचा रस. छान टेस्ट लागते. आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे. आणि आता मस्त मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे. तर ही बघा आपली ही मस्त अशी हिरवी चटणी पण तयार झालेली आहे. इकडे मी मिरच्या पण थोड्या कट करून आणि त्या पण मी थोड्याशा फ्राय करून घेतलेल्या आहेत. हे बघा अशा प्रकारे मस्त असे गोल गोल छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत, वडे बनवून घेतलेले आहेत. सॉरी, तेल तापत ठेवलेलं आहे. तेल आपलं तापलेलं आहे. तर चला मग आपण वडा तळून घेऊ. खूपच छान लागतोय. मी तुम्हाला रेसिपी सांगते, बनवते, पण माझ्याच तोंडाला पाणी सुटले. असं झालंय की कधी वडा बनवेल आणि कधी खाईल. हे बघा अशा प्रकारे तुम्ही मस्त असे वडे तयार करून घ्यायचे. हे बघा मी इथं वडे, हिरवी चटणी, लाल तिखट चटणी बनवून घेतलेली आहे. आणि पाव घ्यायचा. पावाला मध्येच काप करून घ्यायचे. अशा प्रकारे मी दाखवले तसे. हे बघा अशा प्रकारे. आता याला असं पकडून आणि आता बघा वरच्या साईडला आपल्याला हिरवी चटणी लावून घ्यायची आहे. हे बघा अशी हिरवी चटणी लावून घ्यायची. आणि खालची जी बाजू आहे तिला मस्त अशी ती लाल तिखट जी चटणी होती कुरकुरीत ती टाकायची आहे मस्त. आणि त्याच्यावरून मस्त वडा ठेवायचा. पुन्हा वडा थोडासा प्रेस करून आणि त्याच्यावरून पुन्हा लाल तिखटची चटणी आहे ती टाकायची आणि हिरवी मिरची ठेवायची त्याच्यावरून. वा वा वा, एकच नंबर वडापाव झालाय बघा आपला. मी तुम्हाला रेसिपी सांगते आणि बनवते आहे तर माझ्याच तोंडाला पाणी सुटले. हे बघा आपला मस्त असा वडापाव तयार झालेला आहे बनवून. तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय आणि किती मस्त वाटतंय खायला. तर नक्की बनवून बघा, नक्की ट्राय करा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. या मंडळी वडापाव खायला.